हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पुन्हा एकदा 1 किलोचा एक केक पाहणार आहोत. खूप छान असा केक होणार आहे. सिंपल सोबर डिझाईन आहे आणि ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. केक आहे पायनॅपल फ्लेवरचा आणि हो, कालच्या केकमध्ये मी म्हटलं की रसमलाई फ्लेवरचा केक आहे आणि पुढे जाऊन मी बटरस्कॉच क्रश वापरलं, तर तो बटरस्कॉच फ्लेवरचाच केक होता. कधी कधी कसं होतं, शूट जे व्हिडिओज आहेत ते खूप आधीचे असतात आणि त्यानंतर जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करायला घेते किंवा एडिटिंगला घेते तेव्हा मी जाऊन बघत नाही का केक कोणता आहे आणि माझ्याच खरं तर कधी कधी डोक्यात राहत नाही आणि होतं ना असं की बऱ्याचदा. पण पुढे जाऊन मी क्लिअरसुद्धा केलं की सॉरी, हा केक रसमलाई नाही, बटरस्कॉच आहे. पण कसं होतं, तुम्ही व्हिडिओ स्किप करत 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 बघता आणि मग नंतर तुम्हाला डिटेल पुन्हा तुम्ही त्याच कमेंट्स करता आणि ऑलरेडी तेच पॉईंट्स मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले असतात. बरं चला असो, केक आहे 1 किलोचा, पायनॅपल फ्लेवरचा आहे. पायनॅपल फ्लेवरचा केक बनवण्यासाठी 400 ग्रॅम मी प्रीमिक्स घेतलेला आहे. छान असं त्याचं बॅटर बनवलं आहे. त्यामध्ये मी पायनॅपलचं इसेन्स नसेल तर इमल्शन वापरलं तरीसुद्धा चालेल. इसेन्स वापरून आपण 7 किंवा 8 इंचाच्या टीनमध्ये तो केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आयसिंगला घ्यायचा आहे. केक बेक होईपर्यंत साधारणतः 1 किलोसाठी आपल्याला 400 ml क्रीम पाहिजे. 400 ग्रॅम नाही म्हणत मी, 400 ml क्रीम पाहिजे किंवा त्याचपेक्षा 350 ml असेल तरी होईल. पण तुम्ही जर का नवीन असाल तर थोडीशी क्रीम जास्त होते, वेस्ट होते त्यामुळे. तर आता ती 400 ml क्रीम मी बीटसुद्धा करून ठेवली केक बेक होईपर्यंत. केक पूर्ण थंड झाल्यानंतर आयसिंगला घ्यायचं आहे. जर कोमट केक जरी असला तरी काय होईल, केक जो आहे ना, तर क्रीम जेव्हा ॲप्लाय करू तेव्हा ती मेल्ट होईल. मग त्या ज्या स्लाईस आहेत त्या इकडे तिकडे सटकतील, घसरतील. त्यामुळे शक्यतो पूर्ण थंड झाल्यानंतरच केक आयसिंगला घ्यायचा आहे. घाई असेल तर बेस जो आहे स्लाईस करून फ्रीजमधून थंड करून घ्या. शुगर सिरपसुद्धा फ्रीजमधलं थंड पाण्याचंच वापरा, म्हणजे मग पटकन केक होईल. आणि क्रीमसुद्धा बीटिंग करून फ्रीजमध्येच ठेवून घ्या, म्हणजे केकही पटकन होईल, सेटही होईल जरी घाई असली तरी. असो, या पद्धतीने क्रमकोट केक झालासुद्धा बोलता बोलता आणि इथपर्यंत झाला की मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवत असते. हे तुम्हा सगळ्यांना बऱ्याचदा माहिती आहे आणि ते मी सांगते सुद्धा व्हिडिओजमधून. तर आता फिनिशिंग करण्यासाठी हे मी प्लेन स्क्रेपर वापरते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेस्ट झालेले ATM कार्डसुद्धा इथे वापरू शकता. केक मी बेसवरती ट्रान्सफर करून घेतला आहे आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमधून सेटसुद्धा करून घेतला आहे. बघत असाल तर आपल्या बेसवरती थोडंसं मॉइश्चर जमा झालेलं आहे. आता आपण जी क्रीम आहे ना, तर तिनेच आपण करणार आहोत फिनिशिंग. आता तुम्ही म्हणाल पूर्ण केक व्हाईटच करायचा आहे का, तर अजिबात नाही. पुढे जाऊन तुम्ही बघालच. सध्या मी हे टेक्निक वापरते, कारण काय होतं की जर का आपण कलरची क्रीम बनवायला गेलं ना, तर ती थोडी ना थोडी राहतेच. कितीही नाही म्हटलं तरी थोडीशी क्रीम राहते आणि मग काय होतं, त्या क्रीमचं काय करायचं नंतर हा प्रश्न पडतो आणि मग ती उरलेली क्रीम मला दुसऱ्याही केकच्या मध्ये नाही वापरावी वाटत. हां, डिझाईन असेल तर ठीक आहे, पण नाहीच शक्यतो मी वापरत. आणि आता या पद्धतीने जर का आपण केलं ना, तर खूप सोप्या पद्धतीने पडतं, इझी पडतं. तर बघा, या पद्धतीने मी सगळीकडून छान फिनिशिंग आणि बऱ्यापैकी मी डिटेल दाखवते, म्हणजे जेणेकरून तुमचे सगळे पॉईंट्स जे आहेत ते क्लिअर होऊन जातील यामुळे. तर आता बघत असाल तर सगळीकडून मी छान अशी फिनिशिंग करून घेतली आहे आणि फिनिशिंग झाल्याच्या नंतर पुढे जाऊन काय करणार आहे हेही तुम्हाला दाखवतेच. तर आता मी घेतलेला आहे ब्ल्यू कलर मी स्क्रेपरलाच थोडासा टाकून घेतला आहे आणि अगोदर स्क्रेपर टॅप टॅप करत सगळीकडून कलर लावून घ्यायचा आणि मग स्क्रेपर टच करायचं केकला आणि मग सगळीकडून गोल फिरवून घ्यायचं टर्न टेबल आणि मग हळूच आपण बघू शकता किती छान अशी शेड आपल्या केकला आलेली आहे. यामुळे काय होतं, केकची क्रीम जर आपण बनवली तर क्रीम ही कडवट लागते आणि हा फक्त वरच्यावर लेअर आहे, त्याच्यामुळे कडवट लागायचा कुठेही इश्यू होत नाही. त्याच पद्धतीने मी पायपिंग बॅगमध्ये सुद्धा थोडासा ब्ल्यू कलर लावला आहे, टाकला आहे आणि तो पायपिंग बॅगला आतल्या साईडने लावून घेतला आहे आणि सगळीकडून क्रीम जी आहे ती थोडीशी त्यामध्ये फिल केली आणि मग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गोल गोल राऊंड डिझाईन करते आहे. छोटंसं नोझल आहे, नूरचं 5 नंबरचं नोझल इथे तुम्ही वापरू शकता.
तर या पद्धतीने डिझाईन केलेली आहे तयार. डिझाईन सोबर आहे, सिंपल आहे. केकवरती आपल्याला नावसुद्धा टाकायचं आहे आणि तुम्हालासुद्धा हा केक नक्की आवडेल मला माहिती आहे. तर आता काही एक स्प्रिंकलर्सने मी केक जो आहे तो नटवते, सजवते. जेव्हा आपण एखाद्या म्हणजे जसं स्त्रीला आपण काही अलंकार दागदागिने घातल्याच्या नंतर तिचं रूप उठून दिसायला लागतं, त्याच पद्धतीने केकला आपण जर का मेकअप केला तर खरंच तो आणखी छान दिसायला लागतो. मग ते स्प्रिंकलर्स असो, फ्लावर्स असो, अगदी काहीही असो या पद्धतीने. तर आता बघा, तुम्ही पाहत असाल तर खूप छान असे स्प्रिंकलर्ससुद्धा मी टाकून घेतलेले आहेत आणि मग आपण आता वरच्या साईडने नाव टाकून घेणार आहे. तर हे गोल्डन कलरचे स्प्रिंकलर्स मी वापरलेत. पेक्षासुद्धा थोडी वेगळी डिझाईन तुम्ही करू शकता. निर्मित असं नाव मी केकवरती टाकून घेणार आहे. निर्मित हा बड्डे बॉय आहे आणि त्याचं नाव इथे मी टाकून घेते. तर बघा, या पद्धतीने छान असा केक झालेला आहे आणि मला फार रिकामं वाटलं वरतून, पण स्प्रिंकलर्स मला टाकायचे नव्हते म्हणून म्हटलं चला याच पाइपिंग बॅगने थोडेसे डॉट्स देऊन घेऊया, जेणेकरून थोडासा लुक आणखी छान येईल. मला तर आवडला बाबा. तुम्हाला कसा वाटला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला तर कमेंटसुद्धा करून नक्की सांगा. तर चला, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल, केकही आवडेल मला माहिती आहे. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत बाय.